नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 26 जुलै रोजीचं करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये आपण 15 क्वेश्चन आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला ही डेली सिरीज जर आवडत असेल तर निश्चितच लेक्चरला सुरुवातीला लाईक करत चला, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे डेली तुम्हाला या लेक्चरचं नोटिफिकेशन येईल आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा। बघा मित्रांनो, राज्यसेवा विजयश्री बॅच आपण सुरू केलेली आहे, तिचे ऍडमिशन सुरू राहणार आहे, पण तुम्ही आज शेवटचा दिवस आहे की 500 रुपयामध्ये ऍडमिशन तुम्ही आज मिळू शकता। आजचा शेवटचा दिवस आहे, उद्यापासून या बॅचचे ऍडमिशन जे आहे ते 999 रुपयातच घ्यावं लागेल। ठीक आहे, लास्ट डे डिस्काउंट मध्ये ऍडमिशन घेण्याचा 499 रुपयामध्ये आजच्या दिवस तुम्हाला ऍडमिशन मिळेल। ऍप्लिकेशन वर गेले तर फी 999 दिसेल, पण तिथं एक कुपन दिलेलं आहे, ते कुपन अप्लाय करा। ते अप्लाय केल्यानंतर बॅचची फी जी आहे मित्रांनो ती 499 होऊन जाईल। तर लास्ट डे आहे, ज्यांना राज्यसेवेची तयारी करायची आणि 1 मंथ मध्ये रिव्हिजन करायचं, एखादा सब्जेक्ट राहून गेला असेल तर त्यांच्यासाठी ही बॅच आहे। लवकरात लवकर तुम्ही आजच्या दिवसात ऍडमिशन करून टाका। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, कंबाईनची तयारी करायची असेल आणि कंबाईनचं रिव्हिजन करायचं असेल तर तुम्हाला कंबाईन प्रतिज्ञा बॅच 1 आपण सुरू करत आहोत। प्रत्येक महिन्याला आपण अशा बॅचेस ज्या आहे ते सुरू करणार आहे, कमी फीस मध्ये ज्यांना रिव्हिजन करून घ्यायचे त्यांच्यासाठी बॅच असणार आहे, लाईव्ह बॅच असणार आहे। 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट एवढाचा कालावधी असणार आहे। 27 जुलै रोजी आम्ही ऍडमिशन सुरू करत आहोत। पहिले 300 विद्यार्थ्यांना इथं प्रवेश दिला जाणार आहे 500 रुपयामध्ये। ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया, चालू घडामोडीचे इयरबुक सुद्धा आहे आपल्याकडे, 99 रुपये फक्त फी आहे। जवळपास 550 विद्यार्थ्यांनी घेतलेले, याची सुद्धा फीज वाढणार आहे। आणि आता आपण नवीन एक संकल्पना इथं आणलेली, एक शॉर्ट नोट्स बनवत आहोत अभ्यास मित्राच्या आपल्या क्लासच्या। या जे शॉर्ट नोट्स आहेत तर त्या तुम्हाला परीक्षेच्या अगोदर, बऱ्याचशा मुलांना प्रश्न पडतो की रिव्हिजन साठी काय वाचायला पाहिजे सर, काय करू मी, मला कसं रिव्हिजन करू, तर त्यासाठी आपण हे शॉर्ट नोट्स आणलेले, एक 40 ते 50 पेजच्या नोट्स असतील। तुम्ही एका दिवसात या जर झेरॉक्स घेऊन बसले, तुमच्या एका दिवसात तुमच्या या वाचून पूर्ण होतील। मी तुम्हाला एक दिवस नाही, 4-5 तासात जिकडे तिकडे होऊन जाईल या नोट्स मधून। आणि या नोट्स मधून समजून घ्या, तुम्ही अभ्यास केला तर जे काही 15 क्वेश्चन असतात, या 15 पैकी 7 ते 8 क्वेश्चनला तुम्ही इझिली टॅकल करू शकतात, असे या नोट्स असणार आहे। तर 100% तुम्हाला जर एक शेवटच्या क्षणी रिव्हिजन करायचं असेल तर आपल्या पॉलिटीच्या क्लास नोट्स आलेले आहे, तुम्हाला 2-3 दिवसात त्याची कॉपी उपलब्ध होऊन जाईल। या फक्त 500 विद्यार्थ्यांना 99 रुपयात मिळणार आहे। तर तुम्ही काय करा, या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याला बाय करण्याची, परचेस करण्याची लिंक दिलेली, त्यावरून तुम्ही त्या परचेस करू शकता। बघा मित्रांनो, तुमच्यासाठीच हे अभ्यास विषयक साहित्य आम्ही घेऊन येत आहोत आणि व्हिडिओच्या सुरुवातीला तुमच्यासाठीच सांगत आहोत। आता एखाद्याला पॉलिटीचं रिव्हिजन करायचं, मग कसं करणार, स्वतःच्या नोट्स काढल्या नसेल तर पूर्ण पुस्तक वाचायला त्याला 4-5 दिवस लागतील, तर त्यापेक्षा क्लास नोट्स आलेले एकदम क्वालिटी नोट्स आहे, याची सॅम्पल कॉपी टेलिग्रामवर सेंड केलेली आहे, एकदा बघून घ्या। ठीक आहे, जर कन्फर्म करायचं असेल कशा नोट्स आहे कशा नाही। त्याचबरोबर आपल्याकडे राज्यसेवेची फाउंडेशन बॅच आहे मित्रांनो, बघा इंटिग्रेटेड बॅच आहे, पूर्ण एनसीईआरटी, स्टेट बोर्ड, प्री मेन्स सगळ्यांचा याचा समावेश असलेली बॅच आहे। तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता जर तुम्ही 2025 साठी तयारी करत असाल। आणि त्याचबरोबर एनसीईआरटी मराठी माध्यमातून सुद्धा आपल्याकडे बॅच आहे, एनसीईआरटी मराठी माध्यमातून जी। तर आज आपण 16 जुलैचा करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत। या सगळ्या बॅचेस अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर उपलब्ध होऊन जाईल। इन्स्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील्स असतात, टेलिग्रामवर तुम्हाला प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन मिळतं। तर या सगळ्यांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये। तर सुरू करूया आजचं लेक्चर। बघा, आजच्या लेक्चरचा पहिला क्वेश्चन आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-24 नुसार 7 ते 10 लाख रुपये उत्पन्नावर किती टक्के टॅक्स आकारला जाणार आहे किंवा काय तरतूद करण्यात आलेली। तर बघा मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 नुसार 7 ते 10 लाख एवढं जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 10 लाख रुपये टॅक्स जो आहे तो तुमच्याकडून आकारला जाणार आहे। बघा, आता हे जे टॅक्स विषयक वेगवेगळे स्लॅब पाडण्यात आलेले, याला काय म्हटलं जातं, स्लॅब म्हटलं जातं, यांना काय म्हटलं जातं, स्लॅब म्हटलं जातं। तर हे जे वेगवेगळे स्लॅब आहे ते कसे, मी तुम्हाला सांगतो, त्यावर कसा क्वेश्चन येऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला सांगतो। तुम्हाला पहिले 2 गोष्टी लक्षात ठेवायचे। पहिली गोष्ट म्हणजे किती लाखापर्यंत उत्पन्न कमवलं तर इन्कम टॅक्स द्यावा लागणार नाही। जर तुम्ही 3 लाखापर्यंत उत्पन्न कमवलं तर तुम्हाला इन्कम टॅक्स द्यायची गरज नाही। आणि किती लाखाच्या पुढे तुम्हाला 30% टॅक्स द्यावा लागेल। तर 15 लाखाच्या पुढे कितीही तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 30% टॅक्स द्यावा लागेल। पहिले या 2 गोष्टी क्लिअर करायच्या। 3 लाखापर्यंत कोणताही इन्कम टॅक्स द्यायची गरज नाही आणि 15 लाखाच्या पुढे कितीही कमवा 30% तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल। आता या रेंज मध्ये जर बघितलं तर 3 लाख ते 7 लाख जर तुमचं उत्पन्न असेल तर 5% टॅक्स द्यावा लागेल। 7 ते 10 लाख उत्पन्न असेल तर 10%, 10 ते 12 लाख उत्पन्न असेल तर 15%,
12 ते 15 लाख उत्पन्न असेल तर 20% आणि 15 लाखाच्या पुढे मात्र 30% टॅक्स द्यावा लागेल. यानंतर पुढे जाऊया, पुढील प्रश्न बघूया. जुलै 2024 मध्ये एस्टोनिया या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले? तर क्रिस्टिन मिशेल हे एस्टोनिया या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे. यापूर्वी ते एस्टोनियाचे हवामान मंत्री होते, आता ते नवीन पंतप्रधान बनले. यापूर्वीचे पंतप्रधान कोण होते? काजा कैलास, भारतीय वंशाचे व्यक्ती होते. तर त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचे, काजा कैलास यांनी राजीनामा दिल्यानंतर क्रिस्टिन मिशेल जे आहे तर ते एस्टोनियाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे. एस्टोनिया हा देश युरोपमध्ये आहे, राजधानी आहे तालिन, त्यानंतर चलन आहे युरो आणि अलार कारिस हे तिथले राष्ट्रपती आहेत. यानंतर पुढे जाऊया, तिसरा क्वेश्चन. स्वतःचे ओव्हर द टॉप ओटीटी प्लॅटफॉर्म हॅलो सुरू करणारे केरळ नंतर दुसरे राज्य कोणते आहे? तर ओटीटी प्लॅटफॉर्म काय असतो हे पहिले मी तुम्हाला सांगतो. जसं की तुम्ही हॉटस्टार बघितलंय, नेटफ्लिक्स बघितलंय, अमेझॉन प्राईम बघितलं, तर हे सगळे काय ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. अशा अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. तर ओटीटी प्लॅटफॉर्म काय असतात, त्यावर आपल्याला वेगवेगळे मूवीज बघायला मिळतात, वेगवेगळ्या वेब सिरीज बघायला मिळतात. आता फॉर एक्झाम्पल प्रत्येक राज्य जे आहे ते आपापला ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करायच्या दिशेने अग्रेसर आहे आणि सगळ्यात पहिले ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे केरळने. आणि केरळ नंतर दुसरं राज्य बनलेलं आहे मित्रांनो, ते म्हणजे मेघालय, सेकंड राज्य. ठीक आहे, दुसरं राज्य ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करणार. आता यामध्ये काय असणार, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केला. उद्या जाऊन आम्ही काय करू, अभ्यास मित्राचे जे काही लेक्चर्स आहे, काही लेक्चर जे आम्ही बॅचवर विकत ठेवत असतो, तसेच लेक्चर आम्ही या महाराष्ट्राच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ठेवत जाऊ. म्हणजे जे काही अभ्यास मित्र सारखे कंटेंट क्रिएटर आहे आणि तुमच्यासारखे जे लेक्चर बघणारे विद्यार्थी आहे, तर आम्हालाही काय करता येईल, ऍपवर लेक्चर ठेवता येईल आणि तुम्ही ते ऍप डाउनलोड करून ते लेक्चर बघू शकता. असे बरेचसे कंटेंट क्रिएटर आहे, कोणी कॉमेडी व्हिडिओ बनवतं, कोणी समजून घ्या वेगवेगळे ऍडव्हेंचर वाले व्हिडिओ बनवतं. तर त्यांच्यासाठी हे काय एक उत्पन्नाचा स्रोत होऊन जाईल. उद्या तुम्हीही, तुम्हाला जर वाटलं लेक्चर घ्यावा आणि समजून घ्या तुमच्याकडे ऍप्लिकेशन वगैरे बनवण्याचे पैसे नाही, तर तुम्ही अशा ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. आणि केरळ नंतर असा जो प्लॅटफॉर्म आहे तो मेघालयने बनवलेला आहे. मेघालयचा जो काही ओटीटी प्लॅटफॉर्म आहे त्यावरून एखादा कंटेंट क्रिएटर जो आहे तो जास्तीत जास्त 18,000 रुपयापर्यंत कमवू शकतो महिन्याला. तर भारी बघा, ज्यांच्याकडे जास्त काही साधन नाही, ज्यांच्याकडे अशी टेक्निकल टीम नाही, ज्यांच्याकडे खूप सारी मोठी टीम नाही, त्यांच्यासाठी हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. युट्यूब सारखंच आहे पण आपल्या स्वतःच आहे, आपल्या राज्याचं आहे. ठीक आहे, भविष्यात असं महाराष्ट्राचं सुद्धा येईल अशी आशा करूया आपण. यानंतर पुढे जाऊया, बघा मेघालय विषयी जाणून घेऊया. 21 जानेवारी 1972 रोजी मेघालयची स्थापना करण्यात आली होती. शिलाँग ही राजधानी आहे, फागू चौहान हे राज्यपाल आहे आणि कॉनरॉड संगमा जे आहे ते मुख्यमंत्री आहे मेघालयचे. यानंतर चौथा क्वेश्चन. 2024-25 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी MSME म्हणजे मीडियम स्मॉल अँड मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस म्हणजे एकदम सूक्ष्म लघु आणि जे काही छोटे उद्योग आहेत त्यासाठी जे काही मुद्रा लोन दिले जात होतं, तर या मुद्रा लोनची मर्यादा जी आहे ती 10 लाखावरून किती लाख करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, मुद्रा लोन जे आहे ते 3 प्रकारचं मुद्रा लोन होतं. एक होतं शिशु, 50,000 पर्यंतचं जे मुद्रा लोन होतं त्याला म्हणलं जायचं शिशु लोन. ठीक आहे, त्यानंतर दुसरं होतं किशोर लोन, 50,000 ते 5 लाखापर्यंतचं जे लोन होतं त्याला म्हटलं जातं किशोर लोन. आणि त्यानंतर होतं एक लोन होतं तरुण लोन. तरुण लोन किती लाखापर्यंत? 10 लाखापर्यंत, 5 लाख ते 10 लाख. आता समजून घ्या एखाद्या XYZ व्यक्तीने 9 लाखाचं लोन घेतलं, मग ते कोणतं लोन समजलं जाईल? तरुण लोन. आणि हे 9 लाखाचं लोन घेऊन त्याने बिझनेस उभा केला आणि जसे पैसे आले तसे हे लोन फेडलं. ठीक आहे, मग आता त्याला जवळपास 20 लाखापर्यंतचं तो लोन घेऊ शकतो. किती लाखापर्यंतचं? 20 लाखापर्यंतचं लोन घेऊ शकतो जर त्याने परतफेड व्यवस्थित केलेली असेल. आणि ज्यांनी डुबवलं असेल त्याला आता घेता येईल का हे लोन? तर त्याला आता घेता येणार नाही. मुद्रा लोनची जी मर्यादा होती 10 लाखावरून ती आता 20 लाख रुपये करण्यात आलेली आहे. तर हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. यानंतर पुढे जाऊया, तर 20 लाख करण्यात आली एवढं लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया, मुद्रा योजनेविषयी आपण इथं माहिती घेऊया. तर मुद्रा योजना काय करते? तर सरकारमार्फत ही एक कर्ज देणारी योजना आहे. जे काही सूक्ष्म लघु आणि जे काही मध्यम उद्योग आहे तर त्यांना या योजनेच्या माध्यमातून कर्ज जे आहे ते दिलं जातं. कर्ज 3 प्रकारचं आहे. 50,000 पर्यंतचं शिशु श्रेणीतलं कर्ज, 50,000 ते 5 लाखापर्यंतचं किशोर श्रेणीतलं कर्ज आणि 5 लाख ते 10 लाखापर्यंतचं तरुण श्रेणीतलं कर्ज दिलं जायचं. पण आता हे 5 लाख ते 20 लाख म्हणावं लागेल याला. यानंतर या योजनेची सुरुवात 8 एप्रिल 2015 साली करण्यात आली होती.
यानंतर पुढे जाऊया, 5वा क्वेश्चन, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन ज्याला आपण शॉर्टकट मध्ये SCO म्हणतो, तर या SCO ने सर्व देशांसोबत आपला पहिला संयुक्त दहशतवाद विरोधी जो काही सराव आहे, एक्सरसाइज जी आहे, तर ती इंटरॅक्शन नावाने कुठे आयोजित केली होती? तर बघा, इंटरॅक्शन 2024 ही दहशतवादाविरोधाचा एक युद्ध सराव होता. याचं आयोजन जे आहे मित्रांनो चीन मध्ये करण्यात आलं होतं. तर चीन मध्ये शिंजियांग नावाचं एक प्रांत आहे, या शिंजियांग नावाच्या प्रांतामध्ये शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन मार्फत दहशतवादाविरुद्ध इंटरॅक्शन नावाचा युद्ध सराव जो आहे तो आयोजित करण्यात आला होता, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. मग आता पुढे जाऊया, SCO जी आहे ती शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन मध्य आशिया मध्ये जे काही देश आहे तर त्यांची एक संघटना होती, पण नंतर हळूहळू बाकी देशांचा सुद्धा यामध्ये सहभाग झालेला आपल्याला दिसतो. याची स्थापना जी आहे ती कझाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान यांनी केली आणि चीन हा आपण जर बघितलं तर एक पूर्व आशियामधील देश आहे, तर तो सुद्धा याच्या स्थापनेमध्ये होता. पण हळूहळू अजून काही देश यामध्ये ऍड होत गेले, जसं की किर्गिस्तान, भारत, पाकिस्तान आणि आता अलीकडे इराण आणि बेलारूस हे 2 देश जे आहे ते कशामध्ये ऍड झालेले, ते शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन मध्ये ऍड झाले. मग त्यामुळं शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन या संघटनेची सदस्य संख्या झाली 10 आणि जे 2 निरीक्षक देश आहे जे कालांतराने परत या संघटनेचा पार्ट होणार आहे ते आहे अफगाणिस्तान आणि मंगोलिया. बघा मित्रांनो, ही जी संघटना आहे हिचं मुख्यालय आहे बीजिंग या ठिकाणी चायनामध्ये. यानंतर 6वा क्वेश्चन, सन 2024 मध्ये फेडरल बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर फेडरल बँकेचे MD आणि CEO म्हणून मित्रांनो कृष्णा वेंकट सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर 1 लाइनर क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. फेडरल बँकेची स्थापना 23 एप्रिल 1931 साली करण्यात आली, मुख्यालय आहे कोची, केरळमध्ये. त्यानंतर 7वा क्वेश्चन आहे, कोणत्या राज्य सरकारने चांगल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी उपवन योजना आणि हेरिटेज ट्री दत्तक योजना जी आहे तर ती सुरू केली? आपण याला वारसा वृक्ष दत्तक योजना सुद्धा म्हणू शकतो. तर बघा, उपवन योजना आणि हेरिटेज ट्री दत्तक योजना जी आहे तर ते उत्तर प्रदेशने सुरू केलेले आहे. बघा मित्रांनो, पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड करणं खूप गरजेचं असतं आणि आहे ते वृक्ष वाचवणं खूप गरजेचं असतं. वृक्ष लागवड करण्यासाठी उपवन योजना आणि जे वृक्ष मोठे आहे त्यांना वाचवण्यासाठी हेरिटेज ट्री दत्तक योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि ती UP ने सुरू केलेली आहे. यामुळे पर्यावरणाला फायदाच होणार आहे. बघा, UP ची स्थापना जी आहे तर ती 24 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली होती. UPचं जुनं नाव काय होतं तर संयुक्त राज्य. काय होतं? संयुक्त राज्य म्हणून UPचं जुनं नाव होतं. ठीक आहे. यानंतर लखनौ जी आहे ती UP ची राजधानी आहे. आनंदीबेन पटेल राज्यपाल आहे आणि मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ. यानंतर 8वा क्वेश्चन बघूया मित्रांनो, जागतिक मेंदू दिन कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर 22 जुलै रोजी जागतिक मेंदू दिवस जो आहे तो साजरा करण्यात आला. बघा मित्रांनो, जर तुम्हाला बायोलॉजी मध्ये एखादा क्वेश्चन आला आणि न्यूरो हा शब्द आला, न्यूरॉन, न्यूरो, ठीक आहे, तर न्यूरो सर्जन, तर हे जे शब्द असतात न्यूरो विषयी तर ते मेंदूशी रिलेटेड वापरले जातात. हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा. बायोलॉजी मध्ये समजून घ्या, प्रश्न आला की न्यूरो सेल्स खालीलपैकी कशाशी संबंधित? हार्ट, ठीक आहे, ब्रेन, त्यानंतर लंग्स, असे जर ऑप्शन आले तर सरळ न्यूरो शब्दाचा जो काही संबंध असतो तो मेंदूशी असतो. हे एक एक्स्ट्रा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवा. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. आता 2024 ची या ब्रेन डे ची थीम काय होती? ब्रेन हेल्थ अँड प्रिव्हेन्शन अशी याची थीम होती. त्याचबरोबर 22 जुलै 2014 ला सर्वप्रथम मेंदू दिन जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला होता. यानंतर जुलै 2024 मध्ये ओमान चांडी लोकसेवक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर बघा मित्रांनो, ओमान चांडी लोकसेवक पुरस्कार जो आहे तर तो राहुल गांधीजी यांना मिळालेला आहे. ओमान चांडी हे कोणत्या देशाचे माजी मुख्यमंत्री होते? तर केरळचे माजी मुख्यमंत्री होते ओमान चांडी आणि त्यांच्या नावाने एक पुरस्कार सुरू करण्यात आला, ओमान चांडी लोकसेवक पुरस्कार, आणि तो राहुल गांधीजी यांना मिळालेला आहे. तर ओमान चांडी 2004-06 या कालावधीमध्ये आणि 2011-16 या कालावधीमध्ये केरळचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. यानंतर 10वा क्वेश्चन, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने पॅरिस ऑलिम्पिक 2024 ते लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 या 4 वर्षासाठी अधिकृतपणे मुख्य प्रायोजक म्हणजे टायटल स्पॉन्सर म्हणून कोणाचं इथं नाव दिलेलं आहे किंवा कोणाचा स्वीकार केलेला आहे? चुकून प्रश्नामध्ये झालं, कोणाचं नाव घेतले तर कोणाला भारताने ऑलिम्पिक साठी टायटल स्पॉन्सर बनवलेले पुढील 4 वर्षासाठी? तर ती
कंपनी आहे BPCL, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. तर BPCL जी आहे ती भारतासाठी पुढच्या 4 वर्षासाठी ऑलिम्पिक स्पॉन्सर बनलेली आहे. BPCL ची स्थापना 1952 मध्ये करण्यात आली होती. तिचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे आणि कृष्ण कुमार हे BPCL चे सध्याचे महासंचालक अध्यक्ष आहे. भारतीय ऑलिम्पिक समितीची संघटनेची स्थापना 1927 साली करण्यात आली होती. नवी दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे आणि अध्यक्ष आहे PT उषा. लक्षात ठेवा, एक स्त्री जी आहे तर ती या भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहे आणि पहिल्यांदाच बनलेले आहे, त्यामुळे PT उषा यांच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर 11वा प्रश्न आहे, भारतीय नौदलासाठी पहिले स्वदेशी फ्रिगेट त्रिपुट नावाचं जहाज जे आहे ते कोणी लॉन्च केलं? तर फ्रिगेट जे आहे तो एक जहाजाचा प्रकारच आहे आणि भारतीय नौदलासाठी त्रिपुट नावाचं जहाज कोणी बनवलेलं आहे? तर ते बनवलेले मित्रांनो गोवा शिपयार्ड लिमिटेडने. तर भारतासाठी जास्तीत जास्त जहाज बनवतात माझगाव डॉक शिप लिमिटेड, ते आहे मित्रांनो मुंबईमध्ये. त्यानंतर जर बघितलं गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड, ही दुसरी कंपनी आहे जी भारतासाठी खूप सारे जहाज बनवते. ही आहे कोलकातामध्ये. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर कोचीन शिपयार्ड कोची केरळमध्ये आहे आणि त्यानंतर गोवा शिपयार्ड लिमिटेड गोव्यामध्ये. तर याने त्रिपुट नावाचं जे जहाज आहे तर ते बनवलेलं आहे. अशा प्रकारचे 2 जहाज जे आहे ते बनवले जाणार आहे. या 2 जहाजापैकी त्रिपुट जे आहे ते पहिले जहाज आहे. याचं दुसरं नाव आहे P11356. यानंतर पुढे जाऊया. गोवा शिपयार्ड लिमिटेडची स्थापना 1957 साली करण्यात आली होती. गोवा शिपयार्डचं मुख्यालय जे आहे ते वास्को द गामा म्हणून एक ठिकाण आहे गोव्यामध्ये. आता तुम्ही तर म्हणाल वास्को द गामा हा खलाशी होता, त्याने भारताचा सर्वप्रथम भारताकडे येण्याचा रूट जो आहे तो शोधला होता. त्याच्याच नावाने वास्को नावाचं एक ठिकाण जे आहे ते गोव्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. यानंतर पुढे जाऊया. गोवा शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष कोण आहे? ब्रिजेश कुमार उपाध्याय. यानंतर 12वा क्वेश्चन आहे मित्रांनो, परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी 57व्या आशियान परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत कुठे सहभागी होतील? ठीक आहे. तर परराष्ट्र मंत्री S जयशंकर जे तर ती 57व्या आसियान परिषद आहे परराष्ट्र मंत्र्यांची, तर त्यामध्ये कुठे सहभागी होणार आहे असा आपल्याला प्रश्न आहे. तर लाओस मध्ये व्हिएटियाने नावाचं ठिकाण आहे. तर या ठिकाणी भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर जे आहे तर ती 57वी एशियन परिषद जी आहे परराष्ट्र मंत्र्यांची जी काही परिषद होणार आहे एशियनची तर त्यामध्ये सहभागी होणार आहे. यामध्ये जवळपास 31 देशांचे 1000हून अधिक प्रतिनिधी जे आहे तर ते या आशियान संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहणार आहे. बघा मित्रांनो, या परिषदेची थीम असणार आहे एशियन एनहान्सिंग कनेक्टिव्हिटी अँड रेझिलियन्स अशी याची थीम असणार आहे. यानंतर पुढे जाऊया. आसियान संघटनेबाबत काही गोष्टी इथं महत्वाच्या सांगतो तुम्हाला. जसे की 8 ऑगस्ट 1967 ला स्थापना झाली होती. मुख्यालय आहे जकार्ता इंडोनेशिया. आपण जर बघितलं त्याचे महासंचालक आहे डॉक्टर काओ किम हॉर्न. यामध्ये 10 देश आहे. एक नवीन देश ऍड होणार आहे तो तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. 10 देश कोणते? तर ब्रुनेई, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम. भारताच्या दक्षिणेला आणि पूर्वेला असणाऱ्या देशांची एक संघटना आहे. यानंतर पुढे जाऊया. 13वा क्वेश्चन, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? तर इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया नावाची संघटना आहे, तिचे नवीन अध्यक्ष म्हणून विभूती भूषण नायक यांची नियुक्ती करण्यात आलेली. तर इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना 28 मे 1959 रोजी करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे. यानंतर 14वा क्वेश्चन, उन्हाळी ऍथलेटिक्स स्पर्धा या स्पर्धेमध्ये किरण पहलने महिलांच्या 200 मीटर प्रकारामध्ये कोणतं पदक जिंकलं? तर महिलांचा जो काही 200 मीटरचा रनिंगचा प्रकार आहे त्यामध्ये किरण पहलने उन्हाळी ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये कोणतं पदक जिंकलं? तर गोल्ड मेडल जिंकलं, सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. या स्पर्धेमध्ये त्यांनी 22.33 सेकंदामध्ये 200 मीटर अंतर जे आहे ते कापलेलं आहे आणि भारतासाठी त्यांनी एक वेगळा रेकॉर्ड जे आहे तो सेट केलेला आहे. भारतामध्ये सगळ्यात जास्त आता कमी वेळेत 200 मीटर अंतर कापण्याचा रेकॉर्ड जो आहे तर तो मित्रांनो किरण पहल यांच्या नावावर झालेला आहे. त्यानंतर हंगेरियन जीपी मध्ये पहिले फॉर्म्युला 1 विजेतेपद कोणी जिंकलेले? तर बघा, हंगेरियन जीपी म्हणजे ग्रँड प्रिक्स म्हटलं जातं याला. तर यामध्ये ऑस्कर पियास्त्री यांनी
ही एक रेसची स्पर्धा आहे, याचं विजेतेपद जे आहे ते जिंकलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा, जस्ट एक नाव लक्षात ठेवा, कारण यावर आपल्याला क्वेश्चन विचारला होता. आता शेवटी एक क्वेश्चन टेस्ट क्वेश्चन म्हणून घेणार आहे. त्यापूर्वी फक्त राज्यसेवा विजयश्री बॅच जी आहे तर त्याचे आज लास्ट दिवस 499 रुपयामध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळेल. उद्यापासून याचे ऍडमिशन जे आहे ते 999 रुपये होऊन जाणार आहे फी. यानंतर कंबाईन प्रतिज्ञा बॅच जी आहे तर तिचे ऍडमिशन 27 जुलैला सुरू होईल. या बॅचची फी सुद्धा सुरुवातीच्या विद्यार्थ्यांसाठी 499 रुपयाच असणार आहे. बघा मित्रांनो, 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यान या बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर होणार आहे. जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या बॅचचा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली, त्यावरून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा. त्यानंतर चालू घडामोडीची इयरबुक आपण आणलेले आहे, 99 रुपये फी आहे. त्यानंतर पॉलिटीच्या नोट्स आपण आणलेल्या त्याची सुद्धा 99 रुपये फी आहे. या दोन्ही बॅचची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर राज्यसेवा 2025 साठी आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेली. बघा मित्रांनो, 1 ऑगस्ट पासून याची सुद्धा लाईव्ह लेक्चर सुरू होत आहे. त्याचबरोबर एनसीआरटी ची बॅच आहे, या बॅच मध्ये रेकॉर्डेड मराठी माध्यमातून एनसीआरटी शिकवलं गेलेलं आहे. आणि असा आज शेवटी तुम्हाला एक टेस्ट क्वेश्चन म्हणून देतो, त्याविषयी तुम्हाला बघा क्वेश्चन वाचा की 2024-25 अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी मुद्रा कर्जाची मर्यादा 10 लाखावरून किती लाख केली. आणि त्याचबरोबर मुद्रा योजनेविषयी तुम्हाला एक मुद्देसूद माहिती जी आहे ती कमेंट बॉक्स मध्ये द्यायची आहे. तर थांबूया मित्रांनो, आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. लेक्चर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेचसे मुलं, जवळपास 50% मुलं फक्त लेक्चर बघतात, चॅनलला सबस्क्राईब करत नाही. नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला डेली लेक्चरचं नोटिफिकेशन मिळत जाईल. ठीक आहे, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. जय हिंद.